यांनी द्यायला पाहिजे ते मॅडम घ्यायचं. मी आता येत आहे. मी आताच गेले. आता येत आहे. आम्ही येऊन इथं अर्धा तास व्हायला मॅडम. अर्धा तास तुम्ही असू द्या नसू द्या आपण कोणीतरी कर्मचारी उपस्थित पाहिजे इथं. आमचा कर्मचारी जेवायला गेला. मी इथंच आहे. आताच पाण्याची बाटल ठेवून एकही कर्मचारी नव्हता मी दुकानात मॅडम. गेले समोर. तुम्ही काहीतरी भाजीपाला आणलाय मॅडम वाटतं. गेले होते भाजीपाला वगैरे आणण्यासाठी त्यांचं वैयक्तिक राहिलं ते पण कोणता तरी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही पाहिजे ना होते मॅडम. इथं. आज पूर्ण आम्ही हे चेक केलं. 1 तास झाला आमचं रेकॉर्डिंग चालू. बाहेर अर्धा तास थांबलो आम्ही. इमर्जन्सी पेशंट आला तर त्यांनी काय करायला पाहिजे, कोणाचे पाय धरायला पाहिजे. नाही ऐकच होते का नाही ते विषय नाही हो. इमर्जन्सी पेशंट असल्याने काय करावं. 1 तास झालं मी ओरडायलो. माझा रेकॉर्ड चालू आहे. तुम्हाला मी माझा रेकॉर्ड तुमच्या हातात देतो. तुम्ही सांगा 1 तासापासून जर एक सेकंड पेशंटसाठी महत्वाचा असते, जर असा हलगर्जीपणा होत असेल तर तुम्ही या पदावर राहून काय कामाचं. का तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घरी बसवायला नाही पाहिजे. आपलं घरदार ज्या पगारावर चालते, ज्या नागरिकांची सेवा केल्यामुळे तुमचं पेमेंट येते तुम्हाला, त्या नागरिकांची सेवा करण्यासाठी तुम्ही पूर्ण वेळ द्यायला पाहिजे. ह्या बाकी गोष्टी तर आपण कधी पण करू शकतो ना. अपघात झाला, मेन हायवे बाजूला कोणी आलं इमर्जन्सी पेशंट तर किती अवघड आहे. काय व्हायला पाहिजे आता आपल्यावर कारवाई. आम्ही तर वरिष्ठांना मागणी 100% करणार आहेत त्या संबंधित सर्व डिपार्टमेंटवर कारवाई करण्याची. जर कदाचित मीच ऍक्सिडेंट झाला असता, आलो असतो, हातपाय मोडला असता, काय झालं असतं, 1 तासात माझा जीव गेला असता. झाल्यानंतर म्हणण्यापेक्षा होण्या अगोदर आपण काळजी घेणं गरजेचं आहे ना. तुम्ही सांगा हे योग्य आहे का तुमच्या हिशोबानं. तुम्हाला योग्य वाटते का असं. तुम्हाला काय बोललो मी. नाही तुम्हाला योग्य वाटते का असं. एवढा मोठा जिम्मेदार अधिकारी तुम्ही, इथं कर्मचारी नाही ठीक आहे, तुम्ही जिम्मेदार अधिकारी, तुम्ही बाहेर वगैरे जाऊ शकता, पण कोणीतरी उपस्थित पाहिजे बाबा. काय आलं तर आम्हाला ते नेमकंच आता कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा. जेवायला गेले कॉन्टॅक्टला. एवढा हलगर्जीपणा. आज तुम्ही तर नागरिकांचे देव आहेत. देवदूत म्हणता डॉक्टरांना. या पीएससी ला. काय सध्या सेवा तुमच्याकडून मॅडम सांगा ना. ही सेवा असते का रुग्णांसाठी मॅडम. आता चौकडी संपून जेवायलाच गेले. सेवा हीच आहे का मी म्हणलं फक्त. सेवा म्हणजे काय, सेवेचा अर्थ काय. ज्याला देवदूत समजून आम्ही तुमच्याकडे येतो. जर इथं असा हलगर्जीपणा असेल तर लोकांनी जायला पाहिजे कुठं. कोणीतरी पाहिजे. ठीक आहे तुम्ही गेले मान्य, आम्हाला काही विषय नाही, पण बाकी एकतरी कर्मचारी सिक्युरिटी वगैरे उपस्थित असायला पाहिजे. मॅडम इमर्जन्सी पेशंटला आपण या डॉक्टरना संपर्क करण्यासाठी किंवा आम्ही आल्यानंतर आम्ही कोणाला संपर्क करायचा. जेवण करण्यासाठी 2 मिनिटं